आता आपण पाहणार आहे गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न। आता मग आपण जे शिकले ते परीक्षेला पडतंय का? 2024 ची पहिली प्रश्नपत्रिका आहे मुंबई कारागृह 2024। पहा काय प्रश्न येतो। 72 रुपयाला 4/5 या प्रमाणात विभागा। बघू किती लोकांना मी न सांगता उत्तर आलं किंवा येतंय। 72 रुपयाला 4/5 या प्रमाणात विभागा। प्रकार 2 पैशांना गुणोत्तरात विभागा। शिकले की नाही? काल आपण पहिलंच गणित पाहिलं होतं त्याचं 100 ला 2/3 मध्ये विभागा। तुम्हाला परत पाहायला लावलं होतं। हा कसं 72 भागिले गुणोत्तरांची बेरीज 72 भागिले 9 एक हिस्सा 8 मग 4 गुणिले 8 5 गुणिले 8 8 चौक 32 आणि 8 पंचे 4/5 म्हणजे कसं होईल ते 32 40। जमलं का रे बावड्या? मुंबई कारागृह 2024 चा प्रश्न आहे। 72 ला 4/5 या गुणोत्तरात विभागा। बरोबर का? मग आपण काय केलं 72 भागिले गुणोत्तरांची बेरीज 5 आणि 4 9 1 9 8 एक हिस्सा आला आणि हिस्सा ज्याच्या त्याच्या गुणोत्तरात टाकून 4 8 5 8 32 रुपये 40 रुपये हे ऑप्शन मध्ये दिसेल। 40 आणि 32 हे बी ऑप्शन मध्ये दिसेल, पण आपण उत्तर लिहायचं आहे 32 40 पहिले 4चं मग 5चं। समजतंय? झालंय का आपलं? अरे हा टॉपिक झालाय का आपला? काय माहित। 25 चे 45 शी गुणोत्तर काढा। 25 चे 25 जर तुला समजत नसेल तर 25 चे 45 शी गुणोत्तर काढा। चे 45 शी गुणोत्तर काढा तिकडे। हा 50 पहा गणित का होतं 25 चे 45 शी गुणोत्तर काढा। गुणोत्तर काढा म्हणून गुणोत्तरचं चिन्ह टाकलं। मग 25 आणि 45 एकाच पाड्यात येतात, त्या कोणत्या असा तो प्रश्न आहे। 25 आणि 45 चे गुणोत्तर काढा याचा अर्थ काय 25 आणि 45 एकाच पाड्यात येतात, ते पाडे ओळखा। 5 5 5 5 न मग दोन्ही संख्यांना भाग जातोय का? उत्तर 5 9। हा होता मुंबई चालक 2024 चा प्रश्न, जो की एकदम कठीण आणि उच्च दर्जाचा प्रश्न होता, की ज्यामुळे लोक फेल झाले होते। पुढे किती कठीण प्रश्न विचारताय पोलीस भरतीला याची तुम्हाला समजलं असेल की लेवल काय। खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3/7 आहे। हा पण मुंबई चालक 2024 चा प्रश्न आहे, जो की मला असं वाटतं की आपल्या घेतलेल्या टॉपिक मध्ये जसाच्या तसा झालाय। खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3/7 आहे। जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, 4 वर 4 0, तर खुर्चीची किंमत काढा। मुंबई चालक 2024 चा प्रश्न। कठीण दिसतोय, एकाचा बी हात वर झाला नाही अजून। 2 3 4 7 8 10। खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर
3 7 आहे. जर टेबल 441 तर खुर्ची किती? 441 गुणिले 3 भागिले 7. थू या लोकांच्या जिंदगीवर जिनले हे गणित जमलं नाही, कारण आपलं झालंय. बरोबर आहे की नाही? झालंय की नाही? मग त्यांनाच तू घ्या त्यांच्या तोंडावर. 7 आहे का? 7 सकम 2, 7 त्रिक 63 गुणिले 3, 3 त्रिक 3 सक 189. उत्तर आहे नेक्स्ट. गणित क्रमांक 4 झालेलं आहे का नाही रे भावड्या? किती नंबरचा प्रकार आहे पाय बरं? 3 नंबर मध्ये 3 नंबरचा प्रकार आहे का? अरे खुर्ची टेबलाचे गणित किती नंबर मध्ये आहे? हा मग बोंब पाड्याची तडी. ज्या ज्या लोकांचं उत्तर आलं नाही त्यांना. आज प्रश्न होता का रे? आज होता ना? मग तो मरी जाय तू डायरेक्ट. असा हात केला म्हणजे त्याच्याकडे नाही बरं. असं जनरल सगळ्यांना. कोणाला बोलतोय मी? सगळ्यांना नाही रे. ज्यांना हे गणित आलं नाही त्यांना बोलतोय मी. लागू द्यायचं नाही आपल्याला. आपण अभ्यास केला का? उत्तर बी द्यायचे का 189? मग तर पाय म्हणजे कितला मान आहे मी. परीक्षेचं गणित जसं तसं शिकवलं तुले. मुंबई चालक 2024 ला आला होता हा प्रश्न. मुंबई चालकले बॅक टू बॅक चार प्रश्न गुणोत्तरावर आहे. हे पाय तिसरा 2 तर घेतले ना आपण. 25-45 वाला पुढची टेबल वाला. आता तिसरं बी मुंबई चालकच आहे. एका शाळेत मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. एका शाळेत मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुली किती? 4. मुलं किती? हा. मुलींची संख्या 76 असेल. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या काढा. मुंबई चालक 2024 चा प्रश्न आहे. सेम जसं खुर्ची टेबल सेम तसंच हे गणित आहे. पाहू किती लोकांना येते. 2 3 4 5 6 7 8 शाबास 9 10 झाले म्हणजे विषय संपला ना. मुली व मुले. एका शाळेत मुली व मुले आहेत. गुणोत्तर 4. मग त्याच्यामध्ये जर 76 मुली असतील तर मुले किती? 4:5 गुणोत्तर आहे. मुली जर 76 असतील. बघा मुलींच्या खालीच मुली लिहिल्या. बस क्रॉस करायचं उत्तर काढायचं. क्रॉस करायचं शिकवलंय. जे जोडीमध्ये आहे ते वरती, जो सिंगल आहे तो खाली. 76 गुणिले भागिले 4 आहे का? 3 उरले. 4 9 19 5 95 मुलं त्या शाळेत असतील. झालं? मग ते आपल्याला आलं पाहिजे होतं भाऊ. नेक्स्ट. झालंय काय आपलं? अरे हे एक गणित नाही झालंय, पण या पद्धतीचे गणित झाले ना आपले. आता दर टायमाला थोडी खुर्ची टेबल येईल. खिडकी दरवाजा बी आला होता ना. मग आता मुली मुलं आहे. बरोबर आहे की नाही? मग नंतर बाई माणूस असं बी येईल. तू म्हणशील डायरेक्ट तसं गणित शिकावं जर मला परीक्षेत पडणार. असं नाहीच होणार. त्या पद्धतीचं किंवा नाव चेंज झालेलं गणित राहील. राजेश व मोहन पहा नाव चेंज झाले. यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून राजेश व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून 4:7 असून राजेशचे वय 32 वर्ष आहे. राजेशचे वय 32 वर्ष आहे. तर मोहनचे वय काढा. कोण कोण आहे मुंबई कारागृहवाले?
4 प्रश्न पहा केवढे कठीण होते. उत्तर 56. नाव लिहायचे दोघांचे. राजेश, मोहन. कोणाचं वय दिलंय आपल्याला? राजेशचं. पहिले त्यांचं गुणोत्तर लिहायचं. राजेशचं गुणोत्तर 4, मोहनचं 7. दोघांपैकी कोणाचं दिलंय? राजेशचं 32 ना. मग एका ठिकाणी प्रश्नचिन्ह आला असेल, क्रॉस करा, उत्तर काढा. 32 गुणिले 7 भागिले 4. सेम प्रकार क्रमांक 3चं गणित खुर्ची आणि टेबलचं सेम आहे तसंच. आलं का? उत्तर 56 आलं का समीर? पुढे गणित क्रमांक. राजू आणि रोहित यांच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. राजू आणि रोहित यांच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल, जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती? राजू आणि रोहित यांच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती? समीकरण मांडता आलं पाहिजे. आता ज्याचं झालं त्यानं हात वरती करायचा. पाहू आपण किती लोकांचं होतंय. शाबास शाबास. पॉइंट मध्ये गेले म्हणून भरपूर लोक आता याच्यात जातील. हे पॉइंटचं कसं काय होईल? नावली या दोघांचे. राजू, रोहित. गुणोत्तर टाका त्यांचं. 4:3. राजूच्या खाली 4, रोहितच्या खाली 3. उंची कोणाची दिली? रोहितची. मग रोहितचं गुणोत्तर किती आहे? 3. 3च्या खाली टाकले आपण 1.2. मग राजूच्या खाली प्रश्नचिन्ह आला असेल, करा क्रॉस. 1. व्हेरी गुड. काहीच नाही. सेम प्रकार क्रमांक 3 खुर्ची टेबलचं गणित. खुर्ची टेबलचं गणित आहे तसं, फक्त खुर्ची टेबलच्या जागी काय टाकलं त्यानं? राजू, रोहित. राजू व रोहित यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:3 आहे. जे गणित म्हणतोय तेच लिहितोय. राजू व रोहित यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:3 आहे. जर रोहितची उंची 1.2 असेल तर राजूची उंची काढा. असं आलं का तुमच्या वहीत? पहा बरं. असं जर आला असेल तर तुम्हाला येतंय गणित. हा, मग आता आपल्याला समजतंय काय करायचं. आता हे प्रश्नचिन्ह जर काढायचंय तर काय करावं लागेल? क्रॉस, अशा रेषा करायच्या. मग आता या 3ला जोडी आहे का रे? मग तो भागाकार. आणि ज्याला जोडी येतो वरती 4 गुणिले 1.2 भागिले 3. पॉइंट नंतर एक घर, वरती 1 0, खाली हा पॉइंट निघाला. किती न देऊ भाग? 2. बे 1, बे 5, बे 6. किती न देऊ? 3. 3 5, 3 दुनी. आता वरती काय काय पाहिजे? 4 दुनी भागिले 8 भागिले, याचा अर्थ आहे 8 रुपयाचे 5 तुकडे. सिंपल आहे. 5 1 आहे का पुढे काही? नाहीये, म्हणजेच पॉइंट. उरले होते आपले 3. 0 5 6 1.6. 1.6. केवढं सोपं होतं? केवढं सोपं होतं सांगा तुम्ही. आता जातोय आपण कठीण गणितांकडे. 2 संख्यांचे गुणोत्तर 1:3 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 1:3 आहे.
कोण सांगतं त्या संख्या? अशा कोणत्या संख्या आहे ज्यांचं गुणोत्तर 1:3 आहे? कोण सांगतं? तुम्हाला पटीन ते सांगा. हात वरती करा, मला 1:3 वाल्या बघू तर द्या. शाबास. हा शाबास. 1:3 म्हणजे काय रे? पहिली संख्या कोणती बी घ्या गुणिले 3. 11 1 11, 11 3 33. आता प्रेरणाने सांगितलं सर 11 33 आहे. करेक्ट आहे. 11 1 11 3. पण आता गणितात तसं नाही बरं का. गणितामध्ये तो ज्या संख्या देईन त्या घ्याव्या लागेल. ठीक आहे, म्हणजे समजतंय तुम्हाला गुणोत्तर. ठीक आहे. जर पहिल्या संख्येत 5 मिळवले व दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले, जर पहिल्या संख्येत 5 मिळवले व दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले, तर नवीन गुणोत्तर 2:5 होते. तर नवीन गुणोत्तर 2:5 होते. तर दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या कोणती? काय लागेल आता आपल्याला? बिना ऑप्शनचा आपण काढू शकत नाही. एवढं हुशार का आपण? नाही. ऑप्शन 33, 35, 59, 99 झालं उत्तर. पहिलं ऑप्शन पहा. आपल्याला काहीच नाही समजत आहे तर काय करायचं? गणित वाचून घ्यायचं. जेव्हा मी एक्सप्लेन करतो तेव्हा मग आपल्या डायरेक्ट 100% डोक्यात जातं. हा, आपल्याला नाही जमत आहे ना तर गणित वाचून घ्यायचं, गणित पाठ करून घ्यायचं डायरेक्ट. दोन संख्यांचे गुणोत्तर 1:3 आहे. पहिल्या संख्येमध्ये 5 मिळवा, दुसऱ्या संख्येतून 4 कमी करा. असं केल्यामुळे काय होईल? नवीन गुणोत्तर 2:5 होईल. तर दुसरी संख्या कोणती? अंडरलाईन. दुसरी संख्या कोणती? केलं का रे अंडरलाईन? हो, अंडरलाईन केलं. उत्तर कोणाकोणाचं झालंय? व्यवस्थित हातवरती करा. 3. बर, आता सगळेजण बोर्डवर पाहतील की सर हे काय वाचलं का रे गणित? आता मी बरोबर सांगतोय का? पाय, दोन संख्या, किती संख्या आहे गणितात? गुणोत्तर 1:3 आहे. गुणोत्तर काय आहे? आता आपल्याला त्या संख्या माहित नाही पण गणित माहिती. पहिल्या संख्येमध्ये 5 वाढवले आणि दुसऱ्या संख्येमधून 4 कमी केले. असं केल्यानंतर नवीन गुणोत्तर भेटलं 2:5. पाहिलंय का रे कुठे? मिक्सचर, दूध टाकलं, पाणी वाढवलं, पाणी काढलं, दूध टाकलं, पाहिलंय का हे? पण याचा त्याच्याशी काही संबंध इथे मिक्सचर गिक्चर काही नाही, डायरेक्ट संख्या आहे. बरोबर सांगितलं का गणित? गणितामध्ये तो म्हटला दोन संख्या आहे सर, त्यांचं गुणोत्तर 1:3. हे जर 10 असेल तर हे 30 असेल, हे 50 असेल तर हे 150 असेल, हे 100 असेल तर हे 300 असेल. याला म्हणतात गुणोत्तर. त्या संख्या कोणत्या आम्हाला माहित नाही, पण ज्या बी असतील त्याच्यामध्ये पहिली संख्येमध्ये आम्ही 5 टाकले आणि दुसऱ्या संख्येमधून 4 काढून घेतले. हे असं झाल्यानंतर नवीन गुणोत्तर आम्हाला भेटलं 2:5. तर दुसरी संख्या कोणती? ऑप्शन 33, 35, 59, 99. लक्ष दे रे. दुसरी संख्या कोणत्या पाड्यात आहे रे? दुसरी संख्या कितीच्या पाड्यात आहे रे? 3च्या पाड्यात. 35 येतो का? 36 येतो. 35 येणार नाही. 3च्या, ही दुसरी संख्या आहे ना आपली? दुसरी संख्या आहे ना आपली? दुसरी संख्या ही 3च्या गुणोत्तरात आहे.
जर कोणती संख्या त्या गुणोत्तरात असेल तर ते गुणोत्तर त्या पाड्यामध्ये आलं पाहिजे. मग 3च्या पाड्यात 35 येईल का? म्हणजे कोणतीच संख्याने या जगात कितीची 3 पट 35 होईल का? कोणाकोणाला समजतंय? एकाच 3 आहे ना, मग 3 पट 35 होईल का? नाही. 3 पट 59 होईल का? 3 पट 33 होईल का? होईल. 3 पट 33 होईल. मग मी जर ती दुसरी संख्या 33 मानली तर पहिले 11 मानली पडेल. 11 1 11, 11 3 33 आलं. मग 11 मध्ये 5 टाकल्यावर किती होता? 11 मध्ये 5 टाकल्यावर किती होता? आणि 33 मधून 4 काढल्यावर 29 ही संख्या 5च्या पाड्यात येते का? म्हणून 33 येणार उत्तर. अशा पद्धतीने गुणोत्तरचं गणित सोडवलं जातं. परत सांगू का? परत सांगतो. म्हणजे इथे आपल्यासाठी महत्वाचं काय होतं आता? शेवटची लाईन. शेवटच्या लाईन मध्ये तो काय म्हणतो? दुसरी संख्या कोणती? मग दुसरी संख्या जी आहे ती कितीच्या पाड्यात आहे? मग 3च्या पाड्यात कोण येतं कोण येत नाही ते पाहायचं. हे येत नाही म्हणजे 2 ऑप्शन तर उरले. मग पाहायचं आता इथे जर आपल्याकडे 2 ऑप्शन उरलेले आहेत तर सगळ्यात पहिले काय करायचं? 4 नंबरचा ऑप्शन उचलायचं आणि मग 4 फेल गेलं की 1 नंबर. मग आता जर मी ती संख्या 99 मानली, समजताय का? तर 99 जर ही असेल तर ही किती हे काढण्यासाठी काय करावं लागेल मला? 99 भागिले 3. 99 भागिले मग उत्तर येईल. म्हणून घडी घडी सांगत राहतो मी, भागाकाराचं लेक्चर पहा, भागाकाराचं लेक्चर पहा. 33 1 33 3 आलं का? 33 मध्ये 5 टाकले किती झाले रे? 99 मधून 4 काढले 95. गुणोत्तर किती आलं पाहिजे? पाय येतं का? 19 दुनी 19 5 पाय बरोबर 2 5 आलं का? हे बरोबर याच्यासाठी आलं कारण हे 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. समजलं? आता मी पहिल्यापासून जे डायलॉग मारत आलाय ते तुला परत सांगतो. पाडे लिहू. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचे लेक्चर पाय. किती वेळा सांगत आलाय? तेच येतंय, दुसरं काहीच येत नाहीये. पाडे लिहू, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 5 गोष्टी करत राह. रोज करण्या पडतील या 5 गोष्टी तुले, तेव्हा तो या गणितात दिमाग चालेल. जमलं? लिहून घ्या. ना फोन वाजतोय का? घर करतोय कोणाचा तरी. झालं? देऊ पुढचं गणित. आता जमेल का? आता मी हुशार आहे, मी काय करेन? हे गणित घे, सरनं कसं ऑप्शन न सोडवलं तसं सोडवण्याचा प्रयत्न करेन. ऑप्शन लिहून घेतले. 1 2 हे उडले. 99 टाकला. हा 99 तर हा 33. याच्यात 5 टाकले 38 झाले. याच्यातून 4 काढले 95 झाले. आलं? घ्या पुढचं गणित. AB बरोबर 3/4. AB बरोबर 3/4. BC बरोबर 5/6. BC बरोबर 5/6. तर AC काढा. AB बरोबर 3/4. BC बरोबर 5/6. तर AC काढा. झालाय गणित? झालाय का रे? 2-4 लोक हा म्हणतात. काय माहित सर ABCD चे गणित का शिकवले? जेव्हा तू घरी होता तेव्हा आम्ही शिकले. झालं उत्तर? झालंय का नाही आपलं? भाऊ वर किती लोकांचं झालंय? हे झालंय आपलं. हा
15 ए बी बरोबर 3/4 ए बी सी ती का विचारले ना ए बी बरोबर 3/4 घेतलं बीसी बरोबर 5/6 खाली घर असेल तर तिथे काय घ्यायचं सांगितलंय बाजूचा आकडा शेजारचा आकडा 5/5 3/5 4/5 4 सक काय काय रे ए आणि सी हे विचारलेलं आहे ए आणि सी हे विचारलेलं आहे उत्तर आहे 15 24 तो बोलला असता सी ए सांगा तर उत्तर दिला असता पण 24 15 आता 15 आणि 24 एकाच पाड्यात येत आहे पण आपण भाग द्यायचा कारण हा 20चा भाग आहे बरोबर आहे की नाही पण जर एखादी आगाऊवाला राहतो ना पेपर सेटर तो आगाऊ आहे थोडसा त्याचं उत्तर काय आलंय आपलं ए सी 15 24 आलंय की नाही आपलं उत्तर बरोबर आहे की नाही पण आता हे ऑप्शन मध्येच नाहीये मग तिथे आपण हुशारून जायचं की जर हे ऑप्शन मध्ये नाही म्हणजे ना भाग दिला असेल 3/5 3/8 जर 15 24 ऑप्शन मध्ये नसेल तर 5/6 हे ऑप्शन मध्ये असेल ते तरी आम्हाला 15 24 कुठे सरनं तर भाग द्यायचा नाही सांगेल बरोबर आहे की नाही म्हणजे कुठे कुठे आपली चतुराई वापरावी लागेल ही पद्धत नाहीये भाग द्यायची पण तो आगाऊ आहे बरोबर आहे की नाही पेपर सेटर तर तो तुम्हाला विचारू शकतो एक्झॅक्ट उत्तर याचं काय आहे 15 24 इथं काय दिलंय पाहू इथं 5/6 दिलंय इथे 5/8 दिलेलं आहे मी ते शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की असं होतं बरोबर आहे की नाही कारण हे दोन विचारले मग तो काय सांगेल आपल्याला मी तुमचे 3 इंच विचारतोय का नाही 2चेच विचारतोय मग तुम्ही भाग जातोय तर भाग द्या इथे उत्तर 5/8 दिलेलं आहे कोणाकोणाला समजलं गणित क्रमांक हा रिपीट झाला रे आपला मुली व मुलांचे गुणोत्तर 4 आसपास आहे मुली जर 76 असतील तर मुलं किती 95 रिपीट झाला हा नागपूर लोह मार्ग 2023 ला बी आला होता आणि ह्याच वर्षी अहिल्यानगर 2024 ला बी आला होता घ्या आता जे सकाळी आपण गणित शिकले ते घेऊ एका थैलीत पायरे पिशवीचं मोडी बायकडे टाकलं ते ना पिशवीला काय म्हटलं ते ना आता थैली आता तुम्ही जाता तोपर्यंत बॅग एका बॅग मध्ये पहिले आमच्या वेळेस काय म्हणायचे पिशवी आता 2024 ला काय म्हटला थैली आता 25 26 आलाय डायरेक्ट आता बॅग मध्ये डायरेक्ट एका बॅग मध्ये 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची पाचास सहास 8 5:6:8 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत कोणाचं डबडे रे एका थैलीत 1 रुपया 50 पैसे आद्या पायरे स्विच ऑफ कर दिल डायरेक्ट 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती आहेत आता हे गणित आपल्याला जमलंच पाहिजे तर 50 पैशाची नाणी किती आहेत आत्ताच झालंय गरम 420 तर 50 पैशाची नाणी किती आहेत तुम्ही मागून सुद्धा पाहू शकता की मागे कसे सोडवले आपण गणित
एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे. पहिले लिहून घ्यायचं. 1 रुपया 50 पैसे 25 पैसे लिहिलं. हा, पहिले तुम्ही सोडवा, आता मग मी सांगतो. 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे. 1 रुपया 5च्या प्रमाणात, 50 पैसे 6च्या प्रमाणात व 25 पैसे 8च्या प्रमाणात. मग 1 रुपयाचे 5 नाणे म्हणजे 5 रुपये. केलं का? 50 पैशाचे 6 नाणे म्हणजे 3 रुपये आणि 25 पैशाचे 8 म्हणजे 2 रुपये. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, भागेले 10. भागेले. आता जे विचारलंय तो वरती. कोण आहे विचारलेला? 50 पैसे म्हणजे 6 भागेले 10. रुपये म्हणून डायरेक्ट 10 गुणिले एकूण पैसे. 0 0 कट. 42 गुणिले 6 252 नाणी 50 पैशाची असतील. आता झालं होतं सकाळी आपले 2च गणित पाहिले आपण. हे तिसरं. झालं का रे? झालं? आलं का? नेक्स्ट काहीतरी वेगळं पाहू आता. म्हणजे जे आपल्याला शिकायचं आहे, 2 घनांच्या घनफळाचे गुणोत्तर. 2 घनांच्या घनफळाचे गुणोत्तर 27 डबल डॉट 125 आहे. 2 घनांच्या घनफळाचे गुणोत्तर 27 डबल डॉट 125 आहे. तर त्याच्या बाजूचे गुणोत्तर किती असेल? तर त्यांच्या बाजूचे गुणोत्तर किती असेल? आलाय का तुम्हाला प्रश्न पत्रिका सोडवताना असा प्रश्न? शाबास, आलाच पाहिजे भाऊ. जो आपल्याला नवीन आहे ना, शाबास. उत्तर. आता घनांचे घनफळ म्हणतोय, हे शब्द आपल्यासाठी महत्वाचे. घनफळ म्हणजे एका संख्येचा 3 वेळा गुणाकार. मग त्याने दिलेला होता 27:125. 27 आणि 125 एकाच पाड्यात येत नाही. मग आपलं लक्ष गेलं पाहिजे घनांचे घनफळ. 27 कोणाचा घन आहे? 3चा. 125 कोणाचा घन आहे? उत्तर. म्हणजे ह्या त्यांच्या बाजू आहे. त्याने शेवटच्या लाईन मध्ये काय म्हटलंय? तर त्यांच्या बाजूचे घनफळ काढा. ट्रिपल स्टार मारा, त्याला IMP करा. कारण नाही तर तुम्ही 27 आणि 125 गुणोत्तर काढणार, त्याचं गुणोत्तर निघणारच नाही, कारण त्या दोन्ही संख्या एकाच पाड्यात येत नाही. असे गणित सुद्धा आता याच्यात येतात. त्याच्या बाजूचे गुणोत्तर किती? या बाजू आहे त्याच्या 3:5. नेक्स्ट 7,000 रुपये. 7,000 रुपये चौघांमध्ये. चौघ म्हणजे 7,000 रुपये चौघांमध्ये 2, 3, 4, 5 या प्रमाणात वाटल्यास 7,000 रुपये चौघांमध्ये 2, 3, 4, 5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्याला किती वाटा मिळेल? पहिल्याला किती वाटा मिळेल? चौथा. बेरीज मारना. 14. 7,000 भागिले 14. तू ते 7,000 मी दुसरे खाली लिहिले नाही का? हा लिहिले.
भागिले गुणोत्तरांची बेरीज. गुणोत्तर कुठे? हा, मार बेरीज. तिथेच मार तोंडी. बेरीज मार ना तोंडी. किती आली? हा, भागिले 14. दे बा. 14चा पाडा येतो. हा, 14 एक 14, 14 पाचशे 70. शाबास. हा झाला एक हिस्सा. आपल्याला कोण पाहिजे? कोण पाहिजे? पहिला. पहिलाच किती आहे? 2. 500 गुणिले 2, 1000. उत्तर 1000 रुपये पहिला घेईन. दुसरा 1500. तिसरा आणि चौथा. नेक्स्ट. 50 सेकंद व 5 मिनिट यांचे गुणोत्तर काढा. 50 सेकंद व 5 मिनिट यांचे गुणोत्तर काढा. जळगाव पोलीस 2024. 50 सेकंद आणि 5 मिनिट. मिरेट 99. पेपर 98, 97. कठीण पेपर. पन्नास सेकंद मिनिटांमध्ये जाणार नाही. आपल्याला 5 मिनिटांना सेकंदात न्यावे लागतील. 50 सेकंद व 5 मिनिट. 5 मिनिट म्हणजे किती सेकंद? 300 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर 5 मिनिटं म्हणजे मग सेकंद सेकंद. 50 सेकंद बरोबर 300 सेकंद. 00 कट. 5 1 5 सक एकास. नेक्स्ट. नेक्स्ट गणित क्रमांक 60 लिटर दूध. आला रे दुधाचा प्रश्न. 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये. 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध व पाण्याचे प्रमाण. दूध व पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? किती लिटर पाणी मिसळावे लागेल? ऑप्शनची गरज आहे का रे? किती लोकांचं होतं पाहू. मिश्रणाचं गणित कालच झालंय. आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे. 2च 3 4. सोडवले नाही का गणित कालचे? समीर छुड़ाए नहीं कल के गणित. अभी देख के क्या फायदा? अभी देख के कुछ फायदा नहीं ना. वो छुड़ाने को ना. त्याकरता ते काम त्याच दिवशी झालं पाहिजे. मिश्रण किती रे? 60 लिटर. काय काय रे? दूध, पाणी. पाणी, दूध आणि पाणी. 3:1 बरोबर का? 3 आणि 1 60 भागिले 4. 4 1 4 पंचे 1 हिस्सा. म्हणजे त्याच्यात 15 लिटर पाणी आणि 45 लिटर दूध आहे. आता तो म्हणतो नवीन आम्हाला काय पाहिजे रे? 2:. मग 45 म्हणजे 2 हिस्से. 45 म्हणजे
तर एक हिस्सा म्हणजे 22.5. एक हिस्सा म्हणजे 22.5 आहे ना. 45 म्हणजे 2 हिस्से, तर एक हिस्सा म्हणजे किती रे? 22.5. बरोबर का? अरे बरोबर का? दूध जसं तसं ठेवणं पडेल ना, पाणी वाढायचं आहे तर वरती बी 45 होतं, खालती बी 45 घेतलं. मग 2 हिस्से म्हणजे 45. 45 भागिले 2 उत्तर आलं 22.5. मग 2 हिस्से म्हणजे 45, तर एक हिस्सा म्हणजे 22.5. मग आता ह्या 2:1 मध्ये पाणी किती पाहिजे रे? 22.5. किती पाहिजे? किती पाहिजे? ऑलरेडी पाणी किती आहे? पाणी ऑलरेडी 15 आहे. मग या 15 मध्ये किती टाकले पाहिजे म्हणजे 22.5 होईल? 7.5. 22.5 मायनस 15. 5 12तून 5 गेले 7, 2तून 2 गेले 0, म्हणजे 7.5 लिटर पाणी टाकावे. 7.5 लिटर पाणी टाकावे म्हणजे गुणोत्तर 2:1 होईल. काल आपल्याला पॉइंटचं नव्हतं, आज पॉइंट मध्ये नेलं. का बरं? कॉम्पिटिशन वाढलंय ना. पण जर आपले कन्सेप्ट क्लिअर असेल, ती ड्रॉइंग क्लिअर असेल, सरनं काय केलं होतं, जुनं गुणोत्तर नवीन गुणोत्तर काल चांगली प्रॅक्टिस केली असती. एक गणित 10 वेळा सोडायचं भाऊ. एक गणित 10 वेळा सोडायचंय जे आपल्याला अडतंय. आता हे आणलं ना आज, ते जमलंच पाहिजे. आणि हे सेम गणित मी काल 3 वेळा सांगितलेलं आहे. एकदा सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं आणि मग तिसऱ्यांदा सांगितलं. आणि रेकॉर्ड करताना मी अजून बोलला होता की एकदा सांगेन, दोनदा सांगेन, तीनदा सांगेन, चारदा सांगेन, 5दा सांगेन, बोलला होता की नाही. पण तुम्ही ते गणित 5 वेळा सोडून यायला पाहिजे होते. आणि मी कालच सांगितलं होतं की आपल्याला प्रॅक्टिस करायची या गणिताची, तर हे गणित सगळ्यांना जमलं पाहिजे होतं. घ्या पुढचं गणित. नवीन आहे काहीतरी. रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे. रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे. व मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे. रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 व मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे. व मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काढा. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काढा. तिथं लिहा नवीन. हा प्रकार आपण पाहिलाय का? नाही, आपल्यासाठी हे गणित नवीन आहे. नवीन आहे की नाही? चाल लक्ष दे, मग नवीन येतं. आपल्याला 2 गुणोत्तर दिलेले आहेत, एक भांडवलाचे गुणोत्तर आणि दुसरं मुदतीचं गुणोत्तर. भांडवलाचं किती दिलंय रे? 4 आणि मुदतीचं, आणि विचारलं काय रे? नफ्याचं गुणोत्तर. भांडवलाचं गणितात दिलंय 4:5, मुदतीचं दिलंय 3:4. तो म्हणतो नफ्याचं काढा. काय करायचं पहा, भांडवलाचं किती? 4:5 असल्याचं गुणिले मुदतीचं किती? 3:4. कोणाकोणाला समजतंय पहा. भांडवलाचं मी काय केलं, जे आडवं लिहिलं होतं त्याला उभं केलं. मुदतीचं जे आडवं लिहिलं होतं ते उभं केलं. मध्ये चिन्ह कोणतं टाकलं? गुणाकाराचं. सोडावर आहे. 4 त्रिक 5 चौक आडवं करतो. 12 20. समजलं का? 12 20 आणि याला भाग द्यायचा. कितीला देतो? 4 त्रिक 4 पंचे. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर 3:5. काहीच केलं नाहीये, एकदम शांततेत सोडवलं. नवीन आहे, नवीन लिहिलं का तिथे तारमार प्रॅक्टिस करताना याची डबल प्रॅक्टिस करतो. जालना पोलीस 2024. हे मला बी माहित नव्हतं, मी बी शिकला आज. मग असं नवीन जर काही भेटलं तर त्याच्यावर जास्त काम करायचं, कारण हे कमी लोकांना माहिती राहते. झालं? किती गणित झाले आपले आज?
बंद कर. 14 झाले. उद्या 20चं एक पकडू आपण टार्गेट.